नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरसे स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांची जी प्रथम घटक चाचणी म्हणजेच फर्स्ट युनिट टेस्ट होणार आहे, जिला तुम्ही घटक चाचणी क्रमांक 1 म्हणता, तिची गणित 2ची प्रश्नपत्रिका पूर्णपणे याआधी आपण मराठी, हिंदी, इंग्लिश त्यासोबत विद्यार्थी मित्रांनो तुमची गणित 1ची आणि इतर सर्व विज्ञान वगैरे इतिहास भूगोलचे विषय आपण बघितलेले आहेत. तर तुम्ही त्या प्रश्नपत्रिका बघितल्या नसतील तर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्व विषयाचे पेपर अपलोड केलेले आहेत, तुम्ही बघू शकता आणि चांगल्या पद्धतीने सराव करू शकता. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये गणित 2च्या प्रश्नपत्रिकेला आपण सुरू करत आहोत. तुम्ही वाचू शकता इयत्ता 9वी प्रथम घटक चाचणी, गुण आहेत 20, विषय आहे गणित 2 2026-27ची प्रश्नपत्रिका आहे, वेळ आहे 1 तास. तर बघा प्रश्न 1 मध्ये म्हटलेला आहे, खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. 3 भिन्न बिंदूंना समाविष्ट करणाऱ्या किती रेषा असतात? तर विद्यार्थी मित्रांनो 4 ऑप्शन तुम्हाला दिले आहेत. पहिल्यामध्ये आहे तुम्हाला 2, ब मध्ये आहे तुम्हाला 3, सी मध्ये आहे तुम्हाला 1 किंवा 3 आणि ड मध्ये आहे 6. त्यानंतर आहे दुसरा, 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या कोणांपैकी एका कोणाचे माप 40 डिग्री असेल तर त्याच्या संगत कोणाचे माप टिंब असते. ए मध्ये 40 डिग्री आहे, बी मध्ये 140 डिग्री आहे, सी मध्ये 50 डिग्री आहे, डी मध्ये 180 डिग्री आहे. तर तुम्हाला योग्य पर्याय निवडून ते विधान पूर्ण करायचं आहे. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी उपप्रश्न सोडवा, ज्यामध्ये आहे बिंदू पी रेख सी डीचा मध्यबिंदू आहे आणि सी पी बरोबर 2.5. तर रेख सी डीची लांबी काढा. रेख सी डीची लांबी काढायची आहे. त्यानंतर दुसरा आहे विद्यार्थी मित्रांनो, जर पी क्यू आर आणि डी पी क्यू 2 डी पी आर बरोबर 10 तर डी क्यू आर बरोबर किती? त्यानंतर प्रश्न 2 आहे, खालील उपप्रश्न सोडवा, त्यामध्ये आहे कोणतेही 3, ज्यामध्ये पहिल्यामध्ये आहे खाली दिलेल्या माहितीवरून बिंदू आर एस हे एक रेषीय आहेत का नाही ते ठरवा. डी आर एस बरोबर 8, डी एस टी बरोबर 6, डी आर टी बरोबर 4, डी एस टी अधिक डी आर टी बरोबर. तर विद्यार्थी मित्रांनो ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे, स्क्रीनशॉट घ्या, सॉल्व करा आणि हे 4 ब्रॅकेट्स फिल केले की तुम्हाला 2 मार्क मिळून जातील. म्हणजे छान पद्धतीने प्रश्न दिलेले तिथे. त्यानंतर हा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला, जर कोण ए कॉन्ग्रुएंट कोण बी तर सिद्ध करा रेषा यल पॅरलल रेषा यम. फक्त सिद्ध करायचं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला, स्क्रीनशॉट घेत चला. त्यामध्ये तिसरा, पुढील विधानातील पक्ष व साध्य लिहा. पुढील विधानातील पक्ष लिहायचा आहे व साध्य लिहायचं आहे. जर त्रिकोणाच्या तीनही बाजू एकरूप असतील तर त्याचे तीनही कोण एकरूप असतात. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो पुढे, जर एखादी रेषा एका प्रतलातील 2 समांतर रेषांपैकी एका रेषेला लंब असेल तर ती दुसऱ्या रेषेलाही ती लंब असते हे सिद्ध करा. त्यानंतर प्रश्न 3 आहे, सोडवा कोणतेही 2 पुढील विधाने सशर्त रूपात लिहा. प्रत्येक समभुज चौकोन हा चौरस असतो. त्यानंतर दुसरं आहे, रेषीय जोडीतील कोण परस्परांचे पूरक असतात. त्यानंतर आहे, त्रिकोण ही 3 रेषाखंडांनी तयार झालेली आकृती असते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्यामध्ये आकृतीमध्ये रेषा पी पॅरल रेषा क्यू आणि रेषा यल व रेषा यम या छेदिका आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, पी आणि क्यू जे आहे ते पॅरल आहे आणि रेषा यल आणि यम जी आहे ती छेदिका आहे. काही कोणांची मापे दाखवली आहेत, यावरून अँगल ए बी सी अँड डी यांचे माप काढा. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो काही कोणांची मापे दिलेली आहेत, परंतु यावरती आपल्याला अँगल ए जो आहे त्याचं आपल्याला माप काढायचं आहे. अँगल बी जो आहे विद्यार्थी मित्रांनो याचं माप काढायचं आहे. त्याचसोबत अँगल सी आणि अँगल डीचं देखील आपल्याला माप काढायचं आहे. त्यानंतर जाऊया पुढे, त्रिकोणाच्या 3 कोणांपैकी एक कोण सर्वात लहान कोणाच्या दुप्पट व दुसरा कोण सर्वात लहान कोणाच्या तिप्पट आहे, तर त्या तिन्ही कोणांची मापे काढायची आहे. त्यानंतर आहे प्रश्न 4 सोडवा, ज्यामध्ये आहे कोणती एक आकृती, कोण पी कॉन्ग्रुएंट कोण आर, रेखा पी क्यू कॉन्ग्रुएंट रेखा क्यू आर. तर सिद्ध करा की त्रिकोण पी क्यू टी कॉन्ग्रुएंट त्रिकोण आर क्यू एस. तर विद्यार्थी मित्रांनो सोडवायचं आहे, जसं की हा प्रश्न आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, आकृतीमध्ये कोण पी क्यू आर आणि कोण एक्स वाय झेड यांच्या भुजा परस्परांना समांतर आहेत, तर सिद्ध करा की कोण पी क्यू आर कॉन्ग्रुएंट कोण एक्स वाय झेड. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ही प्रश्नपत्रिका आता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम घटक चाचणी, जिला आपण घटक चाचणी 1 म्हणतो, युनिट टेस्ट 1 म्हणतो, तिच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो अगदी महत्त्वाची प्रश्नपत्रिका होती. फक्त सराव म्हणून ही प्रश्नपत्रिका देण्यात येत आहे. विद्यार्थी मित्रांनो तुमच्या स्कूलमध्ये 100% येईल का याची खात्री आम्ही घेत नाही, तुमचा फक्त अधिकाधिक सराव व्हावा, त्यामुळे ही प्रश्नपत्रिका तुम्हाला देण्यात येत आहे. तुम्ही अधिकाधिक गुण मिळवा. तुम्हा सर्वांना या गणित 2च्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. काही क्वेश्चन असेल कमेंटमध्ये विचारा. त्यासोबत व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.